त्या ऍडमिट आहेत रुबीला पुण्याला. आणि काही अँटीबायोटिक्स घ्यायची आहेत म्हणून पुढले 5 दिवस त्यांना स्पेशल रूम मध्ये ठेवलं. आयसीयू मध्ये नाही ठेवलेलं, स्पेशल रूम मध्ये ठेवलं. आताच हिने सांगितलं आपल्या तर सुप्रियानी. त्याच्या आधी रोहितचं पण आलं होतं की काळजी करण्याचं कारण नाही, अफवा वगैरे करू नका, चर्चा करू नका. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपला जो सोशल मीडिया आहे, मी म्हणजे इंग्रजी, हिंदी, इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल, नॅशनल लेवलवर बघतो. सगळे जेवढी माध्यमं आहेत सगळी, एक्स असो, इंस्टाग्राम असो, रील्स, शॉर्ट्स, सगळं सगळं नजरे घालून जातं माझ्या. सिलेक्टेड मला दाखवलं जातं. पण मी तुम्हाला सांगतो, इतकी हलकट, नतद्रष्ट, दुष्ट, खाष्ट, दळभद्री सोशल मीडियाची विकृत विकृत जमात जी मराठी सोशल मीडियामध्ये आहे, नाही रे बाबा, नाही. एवढे तर हलकट, हरामखोर असे नाही, दुसऱ्या भाषेत नाही मला दिसत. शरद पवार साहेब आज महाराष्ट्रामध्ये, यांना महाराष्ट्र पुरुष तरी म्हणू शकतात, मी राष्ट्रपुरुष नाही म्हणू शकत. ओके ओके ओके, पण राष्ट्रपुरुष नाही तरी महाराष्ट्र पुरुष म्हणाल का नाही? यशवंतरावला म्हणाल का नाही? म्हणा. बाळासाहेबांना म्हणाल का नाही? म्हणा. त्यांच्या तोडीचे अजून एक नाव घ्यायचं तर तुम्हाला महाराष्ट्र पुरुष म्हणून तरी, राष्ट्रात त्यांनी कामगिरी केली तो भाग नंतरचा, पण महाराष्ट्र पुरुष म्हणून तरी आज शरद पवार आहेत ना, आहेत. पदापलीकडे त्यांची प्रतिष्ठा आहे, त्यांचं योगदान आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये, जडणघडणीमध्ये. महाराष्ट्राचे शिल्पकार असं जेव्हा केव्हा आपण म्हणू, सगळ्या बाबतीत त्यात तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय नाहीच जाऊ शकत. त्या आजारपणाच्या संदर्भात ज्या प्रकारच्या नीच वृत्तीने कॉमेंट्स केले जात आहेत, खरोखर इतका कृतज्ञ राज्य दुसरं नाही. कृतज्ञ जोड्याने मारले पाहिजेत एकेकाला. पवार साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही, तू त्यांच्यावर कॉमेंट करतो आणि हलकटा फुल्या 5 अक्षरी. काय अभद्र, अशुभ, सूचक किंवा डायरेक्ट दलिच्छ इच्छा, किळस घृणा येते या हरामखोरांची. आणि त्यांनी सोशल मीडिया ड्रेनेज फुटावसा भरलाय कालपासून. पण नियतीची कृपा म्हटलं पाहिजे. नियती त्यांना आतापर्यंत सांभाळत आली. नियतीने कॅन्सर सारखा दुर्धर रोग होऊन देखील, ऑपरेशन होऊन देखील, यातनांचा एक प्रवास होऊन देखील त्यांना त्याच्यातून वाचवलं, इथपर्यंत आणलं. पण पवार साहेबांच्या आजारपणाचं राजकारण होतं का नाही अशा प्रश्नापाशी जर आपण येऊन थांबलो, तर प्रामाणिकपणे द्यावं लागणारं उत्तर असं आहे की होत. कॉमेंट्स अलहिदा. राजकारण होतं का नाही? पवार साहेब पावसात भिजले म्हणून 19 साली विधानसभा निवडणुकीचा कौल बदलला आणि महाआघाडी सत्तेवर आली. इथपर्यंत कन्क्लुजन याच महाराष्ट्रामधल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने काढली होती की नाही? काढली होती. आता 19 मध्ये जर उद्धवनी गद्दारी केली नसती, पहिला आद्य गद्दार इथला अलीकडल्या काळाचा, पूर्वीच्यापासून नाव नाही घ्यायची आपल्याला, त्यांनी जर भाजप बरोबर निवडणूक लढवून इकडे येऊन जर सरकार केलं नसतं, तर पावसात भिजल्यामुळे काही सरकार आलं नव्हतं. पण ते राजकारणाचं भांडवल केलं गेलं. त्यांच्या राजकारणाचं भांडवल केलं जातं का नाही राजकारणामध्ये, त्यांच्या आजारपणाचं तर केलं जातं. आणि ते कोण करतं? रोहित पवार करतो. सुप्रिया सुळे करतात. त्यांना ज्या वेळेला काही गोष्टींचे उत्तर द्यायची नसतात, काही गोष्टींवर स्वतः किंवा साहेबांच्या तोंडून भाष्य टाळायचं असतं, मौन पाळायचं असतं, आणि वेगळीच समीकरण नंतर कवटाळायची असतात. त्यावेळेला चातुर्याने सुप्रिया सुळे आणि रोहित पवार साहेबांची प्रकृती
हे कारण पुढे करतात, हे मला मान्य केलं पाहिजे. हे मला मान्य केलं पाहिजे. करतात. म्हणजे आजारपणाचं राजकारण ते करतात. विरोधक करतात की नाही? आता त्यांचे विरोधक पवारसाहेबांचे कोण आहेत? इतके दिवस तर अजितदादा होते. इतके दिवस भुजबळ होते, तटकरे होते, प्रफुल्ल पटेल होते. हे अजितदादा पार्टीमध्ये. भारतीय जनता पक्षामध्ये फडणवीस होते, बावनकुळे होते, चंद्रकांतदादा पाटील होते, दानवे होते, आशिष शेलार होते, भाजप नेते होते. एकनाथ शिंदे कधी शरद पवारांवर असं डायरेक्ट नाही बोलले. सुप्रिया सुळे आणि रोहित पवारला उत्तरं दिली त्यांनी. पण पवार साहेबांवर नाही बोलले. कारण मी एकनाथ शिंदेना वैयक्तिक मित्र म्हणून ओळखतो. त्यांचं म्हणणं असं आहे, की शरद पवार हे जाणता राजा या पदवीला पात्र असे मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी तर थोर असा शब्द वापरला. थोर म्हणजे महान. त्यामुळे ते कधी त्यांच्या संदर्भात बोलत नाही, पण बाकीचे बोलले. पण शरद पवारांनी आता वय बघून, प्रकृती बघून निवृत्त व्हायला पाहिजे, असं म्हणणारे लोकं तर त्यांच्याच आता जी विलिनीकरणाच्या ओघामध्ये नावं घेतली जात आहेत. त्यांनी म्हटलंय हो, की आता बस झालं, आता पुरे झालं. आता निवृत्त व्हा, निवृत्तीची वेळ आली, ओळखा, तुमची तब्येत साथ देत नाहीये. हे म्हणणारे हेच लोक आहेत, जे आज अजितदादांच्या नावाने अश्रू ढाळत तिथे विलिनीकरणाच्या संदर्भात काय-काय भाष्य करतायत. तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, भुजबळ तर डायरेक्ट आदल्या दिवशी माझी विठोबा माऊली आहे, माऊली आहे, माऊली आहे केलं आणि दुसऱ्या दिवशी माऊलीची सावली देखील नकोशी झाली. ते तर भुजबळ. त्यांनीच तर म्हटलं, की आता निवृत्त व्हायची वेळ आली असं नाही का वाटत तुम्हाला? आता हे अजितदादांच्या अंतिम इच्छेची ग्वाही देत आहेत. कारण अजितदादांचंही मत होतं, की साहेबांनी निवृत्त व्हावं, दोन्ही पक्ष विलीन व्हावेत. साहेबांनी निवृत्त व्हावं आणि दोन्ही पक्ष विलीन व्हावेत, ही अंतिम इच्छा होती त्यांची. आणि आम्ही काळजी घेऊ. तुम्हाला येऊन जाऊन काळजी कोणाची आहे? सुप्रियाची. थोडी रोहितची. रोहित स्वतःच्या बळावर पुढे राहील. सुप्रियाची काळजी घ्यावी लागणार. ती घेऊ ना आम्ही. ती आमची बहीण आहे. आम्ही घेऊ तिला. तिला आम्ही आमच्याबरोबर आमच्यात विलिनीकरण झालं, तर केंद्रामध्ये तिला ॲडजस्ट करून घेऊ, बीजेपीला सांगून. ही त्यांची वृत्ती होती दादांची. दादांच्या मनात तो मोठेपणा होता. प्रॉब्लेम हा आहे, की दादा शरद पवारांना पुरून उरत होते. त्यांना टक्कर देऊ शकत होते. शहाला प्रतिशोध देत होते. वरचढ ठरू शकत होते. 19 म्हणजे न्यायला पे द्यायला होऊ शकत होते. अजितदादा नाही म्हणजे न्यायला पे द्यायला कोण होणार? मग शरद पवार फायनल. म्हणजे जे भूत मानगुटीवरून उतरलं, तेच भूत परत मानगुटीवर घेऊन बसायचं का? असं भुजबळांनी विचारलं का? पण त्यांच्या आजारपणाचं राजकारण केलं जातं आणि आताही ते 5 दिवस अँटिबायोटिक्स घेण्याकरता जे आतमध्ये दाखल आहेत, त्याच वेळेला रोहित पवार इथे आज एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन विमान अपघाताबद्दल बोलतोय, परवा विलिनीकरणाबद्दल बोलतोय. मला असं वाटतं, की त्या दोन्ही प्रश्नांवर रोहित जे बोलणार आहे, त्याच्याबद्दल उत्तर द्यायला लागू नये म्हणून हे आजारपण हॉस्पिटलमध्ये साजरं केलं जात आहे, सेलिब्रेट केलं जात आहे. अन्यथा घरी बसूनही अँटिबायोटिक्स घेता आलं असतं. म्हणजे राजकारण होतं का नाही या प्रश्नाला उत्तर होय असं आहे. परंतु सोशल मीडिया नालायक आहे की नाही याचंही उत्तर होय असंच आहे. धन्यवाद.